श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कसे आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये. मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. श्री स्वामी समर्थांची भक्ती करत असलेल्या प्रत्येक भक्तांचे खरोखर स्वामींच्या सेवेमध्ये आल्यानंतर अद्भुत असे अनुभव येत असतात आणि हेच अनुभव प्रत्येक स्वामी भक्तांना माहीत आहे की स्वामी जेव्हा आपल्या आयुष्यात येतात तेव्हा अनमोल असे स्वामी चमत्कार करत असतात आणि हेच चमत्कार आपल्या चॅनलवरती शेअर देखील होत असतात. जेव्हा स्वामी आपल्या भक्तांचा हात पकडतात तेव्हा कधीच आपल्या भक्तांना एकटे सोडत नाहीत. कितीही काहीही झाले, कोणतेही संकट आले तरी देखील भलेही भक्ताने साथ सोडली किंवा भक्ताने स्वामींची सेवा करण्याचं जरी सोडून दिलेलं असेल तरी देखील स्वामी आपल्या भक्तांचे नेहमी रक्षण करत असतात आणि सुंदर सुंदर अनुभव देत असतात. आजचा अनुभव देखील तेवढाच गोड आणि सुंदर आहे. आजचा अनुभव एका सुंदर अशा स्वामी भक्त ताईंचा आहे आणि त्या ताई या सुरत येथील आहेत. चला तर मग या ताईंच्या आयुष्यात स्वामींनी जे सुंदर सुंदर अनुभव दिलेले आहेत ते ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये. चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात. स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. नमस्कार ताई. बोला ना मला ताई. मी इकडे सुरत मध्ये राहते. हा, अनुभव सांगायचा आहे तुम्हाला? हा, म्हणजे अनुभव सांगायचाच आहे थोडा. अजून काही एवढा पण नाही, पण तरी पण मी सांगते. आता मी ऐकता रोज रोज हे अनुभव तुमचं. हा हा, रोज अनुभव ऐकतो मी. बरं बरं. स्वामींचा मी आपली अशीच म्हणजे माझ्या पहिला एकदा म्हणजे एवढा पहिला मी करत होता पण ते विसरून गेला होता. पण आता मला स्वामींचं म्हणजे करते मी, आता वाचते पुस्तक. हा हा, किती दिवस झालं तुम्ही स्वामींची सेवा करायला लागला? म्हणजे अजून जास्त पहिला एकदा मला अनुभव म्हणजे पहिला मी आता मोबाईल मध्ये बघून केला होता. मग माझ्या मुलग्याला ना अशी एकदम जोरात असा जेवढा आकडे आले ना पडला उपरी, म्हणजे चक्कर आली? म्हणजे एकदमच आकडे आलेले, मुक्यान पडला. मी सारखं स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामी समर्थ. माझ्या मुलग्याचा जीव तेव्हा पण म्हणजे वाचला. म्हणजे तेव्हा मग हॉस्पिटलला नेलं. मोठा मुलगा आहे माझा. हा 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 हा. स्वामी समर्थांचा धावा करत होता तेव्हा पण. तो एक झाला माझा स्वामींनी म्हणजे माझा स्वामी म्हणजे तेव्हा मग मी तिथला मग सोडून दिला होता जरा, म्हणजे काही एवढं मला हे नाही वाटलं. का सोडून दिलं तुम्ही नंतर? नाहीतर काय येड्यासारखी झाला म्हणजे असं. नंतर मग माझी ही नात आहे ना एक, लेकीच्या घरी आम्ही राहतो. हा हा. मग माझ्या लेकीच्या तुम्ही कुठून बोलता मला नाही माहिती. मी सातारा जिल्ह्यातून बोलते ताई. कुठून? सातारा जिल्हा. सातारा जिल्हा. अच्छा. आमचा माणगाव तालुका, म्हसला जिल्हा तालुका, रायगड जिल्हा. हा हा हा. बर. मग तुम्ही ताई स्वामींच्या सेवेत कशी आला, म्हणजे कोणाच्या मार्फत आला का? नाही, मी अशीच म्हणजे एक आपला बघितला मोबाईलवर. हा, मोबाईलवरच आपल्या ऐकून आला का मग? मोबाईल मध्ये बघितला आणि मग मी करायला लागला, सेवा करायला लागला. हा आणि एक मला माझी अशी बाजूवाली एक आहे ना, तिची एक मुलगी आहे. हा ती अशीच मी तिथे राहते. तर ती म्हणली कशी, तुम्ही ना मावशी स्वामींची सेवा करा. म्हणजे मुलगा माझा पाठ दारू पितो. हा हा हा. म्हणजे दारू पाठच हे करतो. कुठं कुठं पडून भरपूर म्हणजे स्वामींनी म्हणजे आता मी पहिली स्वामी नाही पण देवानी खूप वाचवलंय त्याला. अफाट वाचवलंय, कुठं आणलंय त्याला. हा हा हा. म्हणजे तो ड्रिंक करत होता म्हणून तुम्ही स्वामींच्या सेवेत आला का? ना म्हणजे असा तेच मला तसा ते पण झाला समजा. तर करतेच अजून, तर अजून काही त्याचा हे नाही आहे, विश्वास नाही मी आपण सांगू शकत. पण मी स्वामींवर माझा विश्वास आहे. हो ना हो ना. माझा स्वामींवर विश्वास आहे. त्याच्यावर असं म्हणजे मी अजून त्याच्यावर काही विश्वास नाही ठेवलाय, स्वामींवर विश्वास आहे. तर किती वर्ष स्वामींची सेवा? अजून वर्ष नाही झालाय. अरे बापरे. वर्ष नाही झालाय अजून, म्हणजे झाला असेल तरी पण वर्ष झाला असेल, 2 वर्ष झाले असेल. मध्ये सोडून दिलेलं ना मग माग. हा हा, बरोबर आहे. तुम्ही म्हणाला सोडून दिली नंतर.
मग सोडून दिलेलं ना, माझं तर काय नव्हतं मग. हम्म. आता 6 महिने झाले असतील असं. हम्म. तर मग तिथून माझ्या मुलीची मुलगी आहे 2-2.5 वर्षाची. हम्म. तिला पण असंच आलेला. म्हणजे पाय ते असं मी वाचून पाय टाकत होता तर पाण्यामध्ये पाय ठेवलं होतं तिचं. तर एकदमच तिला पण आकडूसारखा झालेला. तेव्हा पण सारखं मी स्वामींचं नाव घेत निघलो. पाय तिला असे उचलून नेलं. डॉक्टर कर स्वामी स्वामींचा निघला धावा केला माझ्या स्वामींचा. ती पण व्यवस्थित झाली. हा. अरे वा. हा, स्वामींचा धावा केला सारखा. स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी. माझ्या मुखातून जोर जोराने अख्खा बिल्डिंग हलवून टाका अशी धावा केला स्वामींचा. म्हणजे तिला काय झालं होतं का? आकडी आली होती तिला पण जोरात. अरे बापरे, तिला पण आकडी चालली होती हो? तिला पण आकडी झाली होती. काहीच नव्हती शुद्धीवर. हा. सापच डोलं दिलं फिरवलं नव्हतं. अरे अरे अरे. म्हणजे तुम्ही आपला अनुभव बोलता म्हणून मला पण आपला म्हणला. मी पण काय तुम्हाला ओळखीत नाही, तुम्ही नाही मला ओळखीत आहे ना. नाही नाही, बरोबर आहे. आपला स्वामींच्यावर माझा विश्वास आहे. स्वामीच मायबाप आहे म्हणून मी आता इकडं एक दिंडोशी आहे. आता काल परवा आम्ही गेलो होतो मठामध्ये. आम्ही म्हणजे जातो. आणि असे मला अजून काय करायचं काय माहिती नाही. पण मी आता ना पहिली एक पुस्तक वाचायचं. असं 2-3 वखत पुस्तकं वाचली. एक धडा. स्वामी चरित्र सारामृतचं का? हो, स्वामी चरित्र सारामृतचा. अरे वा. तर आता मी 3 धडे रोज वाचते. आता माझा 6वा आजच्यापासून माझा 6वा चालू आहे पारायण. हा हा हा. 6वा पारायण चालू आहे आता माझा. वाचते ते. आणि 7 पारायणाचा मी केलाय. 7 वाचन म्हणून. हा. माझ्या मुलीच्या घरी काम बी असतं भरपूर. मी दुपारचा करते हो. मला सकाळचा काही एवढा भेटत नाही करायला. तसं काही नसतं ताई, कधीही केलं ना तरी चालतं. फक्त श्रद्धेने आणि विश्वासाने करावं. भक्ती करत. हा बरोबर. मी दुपारच्याच 12च्या नंतर वाचायला घेते. 1 वाजता वाचायला घेते. म्हणजे 12 ते 1 या दरम्यान शक्यतो करून सेवा करू नका. 1च्या पुढे केली तरी चालते. म्हणजे तसं 12 ते 12:30च टायमिंग आहे. दत्तगुरूंच्या भिक्षेचा टायमिंग असतो ना तो. म्हणूनच मला तुम्हाला विचारायचं होतं काय करावायचं म्हणजे कसं करायचं. ते अष्टग्रह काय असतात ते काय मला दुसरी काय सेवा माहितीच नाही करायची. मला काहीच नाही. खाली मी हे नामस्मरण करते हे मोबाईलवर वाचून. तारक मंत्र बोलते मोबाईलवर वाचून. आणि माल जपते. मोबाईलवरच वाचून सर्व करते मी स्वामींचा. बाकी काय नाही मला माहिती नाही. कोणी मला सांगितलं नाही. मला काय नाही. शिकलेली आहे. स्वामींना ज्या भक्तांकडून जेवढी सेवा करून घ्यायची आहे ना ताई, तेवढे स्वामी आपल्या भक्तांच्या मनामध्ये दाखवून म्हणजे मनामध्ये स्वतःच येतं की आपण ही सेवा केली पाहिजे. आपण 11 गुरुवारची सेवा केली पाहिजे. असं म्हणजे मनात गुरुचरित्राचं पारायण केलं पाहिजे. हे आता स्वतःहून मनात येतं. त्याला आपण काही दुसऱ्याकडूनच सेवा घ्यावी असं नसतं. स्वामींना ज्या भक्ताकडून जी सेवा करून घ्यायची आहे ना, ती त्या भक्तांच्या मनामध्ये येत असते आणि तो भक्तांकडून करूनच घेत असतात ताई. माझा आणि एक आता आमच्या इथे ना लक्ष्मीचा फोटो आहे ना असा. 8 लक्ष्मींचे मध्ये हे आहे. काय त्याला बोलतात? अष्टक असं असतं नाही काय? त्याच्यामध्ये ना स्वामींसारखा चेहरा दिसतो. म्हणजे स्वामी आईचं रूप आहे का? म्हणजे असं दिसतो हो मला जरासा. आणि तसं मग आपण नवरात्रीमध्ये स्वामींना 9 दिवस पूजाच करतो ना ताई, स्वामींच्या वेगवेगळ्या रूपांची, देवींच्या. मी तर काय नाही करत. मी खाली आता बघा मी काहीच नाही करत. मला टाइम नाही भेटत. मुलीच्या घरी मुलगी कामाला जाते जावे कामाला तर माझा मुलगा हा असा असतो घरीच असतो. आपण घरी म्हणजे घरी नाही करत. आपण जिथं स्वामींचं केंद्र असतं ना त्या केंद्रामध्ये जवळ केंद्रच नाही आहे. इथं आम्ही राहतो ना तिकडं नाही आहे. जवळ मठ पण नाही कुठं काय नाही. तर तिकडं आम्हाला लांब जायला लागतो. इथं तिकडं जायला लागतो जरा. दिंडोशी आहे तिकडं जायला लागतो. इथं काय जवळ नाही आहे कुठं. नसलं तरी ताई काही हरकत नसते. स्वामींना जेवढी आपल्या भक्तांकडून सेवा करून घ्यायची आहे ना तेवढी स्वामी करून घेत असतात. त्यामुळे जेवढी तुम्हाला वाटतंय ना सेवा करावीशी मनापासून. आता कसं माझं ना मी हेच असतं म्हणून मी तुम्हाला ते काय विचारायसाठी मला फोन नंबर मी किती दिवस शोधत होता फोन नंबर. आज मी एक व्हिडिओवर बघितलं ना त्याच्यावर फोन नंबर भेटला मला. तो मी लिहून घेतला तुमचा. आणि म्हणून आता मी इथे गेलो होता ना. आता 1 तारखेला आम्ही नाशिकला गेलो होता त्र्यंबकेश्वरला. तर त्या दिवशी
एक 31 तारखेला त्या दिवशी ना मला ब्राह्मण दोन स्वप्नात आलेलं. म्हणजे तो मी तर म्हणते ना भोले बाबा विष्णू भगवान असं स्वप्नात आलं. ब्राह्मण आलेलं म्हणजे आहे ना. तर मी दोन काय बोलले ते तुम्हाला? काहीच नाही असे म्हणजे काय असे आमच्या पण घरात म्हणजे ना भरपूर माझ्या पाठीशी म्हणजे आम्ही किती मी संकटात ना गेलाय ना तर विचारूच नका. भरपूर असं म्हणजे आमच्यावर अरे माझ्या मुलीला भरपूर म्हणजे भरपूर. मग आता स्वामींच्या ह्याच्याने आता सर्व स्वामींवरच ठेवलाय. काय आमच्यावर एवढा ना भरपूर परिस्थिती. पोरगा किती माझा नोकऱ्या किती सोडतो बाबा. नोकरी भारी भारीचा 1 महिना 1-1.5 महिना करता आणि सोडून देतो. का असं का करतो? असंच होतं त्याचे. कधी कधी पगार बी नाही आणायचा इतक्या कामावर असा होतो. किती वर्ष अशीच झाली आमची परिस्थिती. 2015 पासून खूप खूप आमची परिस्थिती. मी आता स्वामींचा आपला मी तुमचा नंबर लागला म्हणून मला त्याला स्वामी ताईंना जरा सांगावं विचारावं काय असेल तर काय. नाही तसे तर तुमचे अनुभव खूप छान आहेत ताई. आणि महत्वाचं म्हणजे प्रत्येकाला स्वतःचे भोग स्वतःच भोगून संपवायचे असतात ना. हा मग तेच नाही म्हणून मी आपली ना स्वामींचं म्हणजे नामस्मरण करते. स्वामींचं सर्व माझ्या स्वामीने आता माझं एकदा ना आता गेला होता पगार आणायला एक कंपनीत. गेला दिवाळीच्या अगोदर काम तर गेला होता तर ते 11,000 कुठं पगार भेटला होता त्याला. तो 11,000 रुपये पगार पण तिकडंच पडून राहिला. पगार पण ना म्हणजे पगार घरातच नाही आला तो. मी तिकडं मी दरवेळेला शोधून त्याला आणायची. तर मी एकदा गेला तर तिकडं बेशूध झाला होता. पण त्या दारवाल्याने पगार पण सगळा दिला आणि गाडी पण दिला आणि गाडीची चावी घडेल मोबाईल सर्व दिला त्याने. मग मी बोलते माझ्या स्वामींचीच कृपा आहे सगळे. हो ना बरोबर आहे ना ताई. सगळा दिला त्यांनी आणि वरती बघा 11,000 पगार आणि 500 रुपये 800 रुपये वरती 20 रुपये असे एक्स्ट्रा. मग मी मंदिरात मध्ये तिकडे गेला तिकडे बाबा ते एक्स्ट्रा पैसे म्हणला स्वामींनीच माझे दिले नसते. हो ना बरोबर आहे. म्हणून मी एक्स्ट्रा पैसे तर पोरगा बोलला 11,000 आलेला पगार आहे असं बोलले ना. पण मी ते एक्स्ट्रा पैसे म्हणला बाबा माझ्या मंदिरात जाऊ दे म्हणजे मला माझ्या स्वामींनीच ते काय नसेल ते सगळा मिळला तर स्वामींमुळे मिळला. हो ना बरोबर आहे. स्वामींमुळे भेटलं ताई. नाही तर कोण देणार काय हो. काय बोलला तुम्ही? कोण देणार इतका नाही कोण कसं देईल हो ताई. दुसऱ्याचेच पैसे घ्यायला बसलेले असतात लोक. असतात. मग तर सर्व म्हणताय काय माझ्या स्वामींनीच ते घरात नाही माझ्या स्वामींनीच केलं. हो ना मला अनुभव आहे. अहो ताई स्वामी सेवेकरांच्या बाबतीत ना जो काही चमत्कार होतो तो ताई स्वतः स्वामी करत असतात. प्रत्येक वेळी रक्षण करत असतात. बरोबर माझा ना मी आता बघितलं ना माझ्या 2 ह्या पोरांचा पण जीव वाचला स्वामींमुळेच वाचला. हो ना बरोबर आहे. तुमचं नामस्मरण चालू होतं ना ताई. नामस्मरण म्हणजे मी तर म्हणते ना इथनं आवाज गगनाला पोचली पाहिजे अशी मी ओरडत होता माझा खरोखर. बापरे. म्हणजे अशी स्वामींचा मला स्वामींचा आहे म्हणजे माझा विश्वास पण आहे स्वामींवर माझा भरपूर. हो ना. अहो तुम्हाला एवढे अनुभव दिलेत आणि महत्वाचं म्हणजे स्वामींची साथ जेव्हा भेटते ना एखाद्या भक्तांना तेव्हा त्याच्या आयुष्यात असे अनमोल असे चमत्कार नक्कीच होत असतात ताई. पण अजून माझा मुलगा म्हणजे असं आपला असतं घरीच असतो आणि कधी कधी अजून इथे व्यसन पण बरं करतो असा पोळी बिळीचा सर्व. मी बोलला चला आस्ते आस्ते होईल सर्व ठीक. स्वामी करतील एवढा हे करतील कधी ना काहीतरी असे वाटतं मला. कधी कधी खूप म्हणजे खूप असा वाटला होता काय करावं आणि काय नाही जीवनाचा. नाही तसं काय विचार करायचा नाही ताई. कारण वरचा देणारा आहे घेणारा आहे तो वरचाच आहे. आपण स्वतः कोणी काहीच करू शकत नाही ना ताई. त्याच्यामुळे त्यांच्यावर सोडून द्यायचं. जे काही कराल ते तुम्हीच करा म्हणायचं स्वामींना. आणि जरी काही मनामध्ये आलं ना ताई तर आपल्या स्वामींनाच सांगायचं. म्हणूनच किती बाबा किती बाबा त्या माझ्या मुलग्याच्या त्याला देवाने कुठनं आणलंय ना ते काय विचारूच नका. भरपूर एकदा बँगलोरला गेला होता. मामा राहतो बँगलोरमध्ये. त्याचा माझा भाऊ राहतो. दोनच गेला. पहिला एकदा गेला बँगलोरला कामाला. तो पण फिरला नाही आला. काय त्या नशिबात आहे काय माहिती. दुसऱ्या तिकडूनच फोन आलेला कंपनीकडून बोलवतात कंपनीवाले फोन करून त्या आणि गेला इथनं सर्व घेऊन गेला. मी तर का तिकडेच राहणार कामाला. त्या कंपनीने जागा दिला नव्हती राहायला सर्व दिलं नव्हतं. आणि गेला त्या दिवशी ते रात्रीची त्या स्टेशनला बँगलोरमध्ये उतरला. ते
सगळं कपड्याची बॅग पण गेली, मोबाईल गेला, सगळं गेला. काहीच नाही झाला. पैसे नाही राहून सगळा गेला. अरे आणि असा भिकाऱ्यासारखा फिरत होता मग तिकडं. बोला, बंगलोरमध्ये. अरे अरे आणि तिकडं बंगलोरमध्ये एवढा म्हणजे आम्ही सुरत आणि बंगलोर किती लांब. माझ्या भावाला पण ते आम्ही सांगितलं नव्हतं. हा बोलला काय, मी जेव्हा कामाला येईल तेव्हा सांग मामाला, आणि नको सांगू दुसऱ्यांदा गेला तेव्हा. तर आम्ही पण नाही सांगितलं. मग त्या भावाला माझ्या काय एवढं माहिती नाही कुठं उतरलाय, कुठल्या स्टेशनला तो. हो ना, बरोबर आहे. त्यांना कसं माहित असणार, सांगितलंच नाही तर. म्हणजे असं खूप तेव्हा पण ना म्हणजे एवढा फिरत होता. दिवसातून 100, 2, 10 फोन, 100 फोन येत होतं. कुठं कुठं कुणाकडे काय मागत. मग माझं नाव तेव्हा तर काय त्याला इथं लागला पण होता खूप. म्हणजे असा फिरत होता, भिकाऱ्यासारखा ना राहत होता. पण ते ह्या स्वामीनेच त्याला म्हणजे तेव्हा तर मी सेवा नव्हतं करीत स्वामींची. हा हा पण मला तर अंदाज म्हणजे मागं सोडली होती ना, हा तर हा. त्या स्वामीनेच त्याला फिरवून फिरवून कोण आला पण नसतं जिवंत असते झाली ती परिस्थिती 3 दिवस. बोला. बापरे. पण हा. स्वामींनी माझा नवरा इथनं रात्रीचा गेला बसने गाडीने, हम्म. पोरगीने तिकीट काढून दिलं आणि गेलं. तेव्हा ते दुसऱ्या दिवशी पोहोचलं. तेव्हा त्याला शोधलं तिकडं आणि तेव्हा त्याला ते घेऊन आलं तिकडं. बोला, एवढं झालं ना. बापरे. ताई, स्वामींची एकदा सेवा जरी केली ना ताई, तरी स्वामी आणि त्या भक्ताने सेवा सोडून दिली ना, तरी सुद्धा स्वामी त्या भक्तांच्या बरोबर नेहमी राहत असतात. मला म्हणजे भक्ताने तिथनं मग मी आता अनुभव घेतलाय. भक्ताने साथ सोडली, स्वामींची भक्ती सोडली म्हणून स्वामी भक्तांचा हात सोडत नाहीत ताई. म्हणून मग तिथनं मध्ये मी सोडले होते. म्हणजे असे म्हणजे मी करायची म्हणजे आम्ही किती बोलले बाबाच्या म्हणजे मी खूप देवांसाठी म्हणजे मी असं नाही स्वामींचंच नाही, मी भरपूर पहिले मला स्वामी नव्हतं भेटलं. हा. आता स्वामी माझ्या जीवनात आलं. पहिले म्हणजे मी सगळी करायची म्हणजे विठोबा पांडुरंगाची म्हणू नको, म्हणजे खूप मी पहिली साईबाबाची करायची खूप भक्ती. हा हा हा. आपण तारक साईबाबाची पण मंत्रामध्ये ऐकतो ना ताई, तारक मंत्रामध्ये स्वामींनी सांगितलंय ना, की जेव्हा हम्म. स्वामी एखाद्या भक्ताचा हात पकडतात तेव्हा ते कधीच सोडत नाहीत. हम्म. आणि तसंच आता तुमच्या म्हणजे तुम्ही मुलाच्या बोलता बाबतीत. पण. हा. हा? तसंच तुमच्या मुलाच्या बाबतीत झालं ताई. हा. म्हणून अजूनपर्यंत ना म्हणजे अजूनपर्यंत तसा करतो. घरात एकदा बाहेर पडला का आमच्या अंगाला कापरा सुटतो. म्हणजे असा गेला का कुठं हा हा घरात नाही. असा म्हणजे कधी येणार 100 फोन करायला लागतात असं होतं. हा. बाहेर जाणं म्हणजे पण मग स्वामींवर ठेवून देतो विश्वास. काय हा. करतील ते करतील. आणि स्वामी जेव्हा आपण सर्व काही स्वामींवर सोडून देतो ना ताई, तेव्हा स्वामी योग्य तोच निर्णय घेत असतात. भलेही हा. थोडा वेळ लागेल, परंतु नेहमी भक्तांच्या भल्याचाच विचार करत असतात. धन्यवाद. खरोखर. आणि आपल्या भक्तांच्या आयुष्यात नेहमी चांगलेच करत असतात ताई. होऊन दे बाबा, माझा पण एकदा संसार लागू दे ग. मी कुठं कुठं माझा सगळा कुठं कुठं काय काय केलंय तो काय सांगू मी. नाही ताई, काळजी करायची नाही. स्वामींवर सोडून दिलं ना, की स्वामींनाच तुम्ही सांगायचं, स्वामी तुम्हीच काय ते योग्य योग्य तो निर्णय घ्या. मी आता काहीच नाही. आता सर्व काही कारण करता आणि करविता तुझी एक स्वामीनाथा. आता तुम्हीच काय ते तो स्वामीच करायचं. आता मग मी पण आता ना पुस्तक वाचता, 3 माळी करता, हं. आपलं तारक मंत्र म्हणता, असं माझ्या स्वामींची तिथं काय आपल्यात खडी सागर नेऊन माझ्याकडे काय नाही, मी लेकीच्या घरी असतो तर हां, हां. तसं करता. हां, आणि बस. काम करत करत ताई सदैव आपलं श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ जप करत राहायचं ताई. तेच श्री स्वामी समर्थ आपला बोलत राहता. हां. काय करणार? कारण स्वामींना त्यांचं नामस्मरण खूप प्रिय आहे आणि स्वामींचं जिथं नाव घेतलं जातं ना, तिथं स्वामी असतात. त्याच्यामुळे हम्म. तुम्ही सतत स्वामींचा जप करत राहिला ना, की आपोआप स्वामी तुमच्या अवतीभवती राहतील ताई. धन्यवाद तुमचा हो. खरोखरच ना. हां, चालेल ताई. खूप सुंदर अनुभव आहे ताई तुमचा. मी शेअर करते. म्हणजे मला ना मला लय तुमचा हे वाटला होता कधी मला भेटला म्हणजे माझ्या 2 मुलांचा जीव वाचला. स्वामींमुळे मी हो, हो. म्हणते तर. हो. अगदी बरोबर. आणि ताई आता तुम्ही काळजीच करू नका. सर्व काही तेव्हा स्वामींच्यावरच सोडून द्यायचं ताई. तेच आता माझ्या मुलाचा भरपूर अजून म्हणजे त्याचा अजून पण काय व्यसनामध्ये भरपूर आहे अजून. कुठलं काय काय ते गोरज क्षेत्र करतात ते सगळं मला माहिती. काय नाही मला माहिती. हां, हां. स्वामींना सांगायचं, तुम्हीच काय करायचं ते तुम्हीच करा. मला काही समजत नाही, पण तुम्ही त्याला योग्य मार्गाला लावा आणि तुमच्या सेवेत घ्या, असं स्वामींना तुम्ही सांगा ताई. खरोखरच ते जर तसं केलं स्वामीने लय बरं म्हणजे तो आता तिथं आम्ही गेलो ना दिंडोशीला हां. तिला त्याला एक माल बोलला मी करतो पण तू काय अजून काय त्याला मन नाही की तो हां, हां, हां. तर होईल स्वामी आता करतील मग काय करणार. हो ना, स्वामींनाच सांगायचं ताई.
स्वामी करतात ते योग्य तेच करतात ताई. त्याच्यामुळे स्वामींनाच सांगायचं. धन्यवाद हां, खरोखरच. आता चालेल स्वामीच ताई. करतील म्हणजे. हां, खूप सुंदर अनुभव आहे ताई. शेअर करते मी हां. चालेल. तुमचा हाय नंबर माझ्याकडे असू द्या माझ्या खरोखरच. हां, चालेल ताई. चला श्री स्वामी धन्यवाद. समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मित्र आणि मैत्रिणींनो, खरोखरच या ताईंचे जे अनुभव होते ते खूप सुंदर होते. स्वामी शक्ती जर पाठीशी असेल ना, तर असे सुंदर सुंदर अनुभव हे नक्कीच येत असतात. तर खरोखरच या ताईंचे अनुभव मला तर खूप आवडलेले आहेत. तुम्हा सर्वांना या ताईंचे अनुभव कसे वाटले नक्कीच मला कमेंट करून सांगायचं आहे. त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही. तुम्हाला जर स्वामींचे अनुभव आलेले असतील तर इथे मी नंबर दिलेला आहे. या नंबरवरती तुम्हाला आलेले स्वामींचे अनुभव नक्की शेअर करायचे आहेत. कारण जेव्हा तुम्हाला आलेले तुम्ही अनुभव शेअर करता, तेव्हा स्वामी तुम्हाला अजून सुंदर सुंदर अनुभव तर देतातच. त्याचबरोबर तुमचा अनुभव ऐकल्यानंतर खूप लोकांना मदत देखील होत असते. किंवा तुमचा अनुभव ऐकल्यानंतर जर एखादा व्यक्ती स्वामींच्या सेवेत आला, तर याचे पुण्य तुम्हालाच भेटणार आहे. त्यामुळे तुम्हाला जे स्वामींनी अनुभव दिले तेच अनुभव पुढे शेअर करायचे आहेत. त्याचबरोबर आपला हा चॅनल भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलचं एकच ध्येय आहे, ते म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे. त्यासाठी जे तुम्हाला स्वामींनी अनुभव दिले तेच अनुभव पुढे शेअर करायचे आहेत आणि स्वामी सेवेकरी वाढवायचे आहेत. तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे. पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर. तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा, समाधानी राहा, आनंदी राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण मात्र नेहमी करत राहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.